क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहराच्या प्रारंभी उड्डाण पुलाजवळ गुजरात राज्यात शेतकऱ्याचा कांदे घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटल्यानं अपघात झाला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आयशर टेम्पो मधील चालक व 2 शेतकरी जखमी झाले, तर आयशर टेम्पो व शेतकऱ्याच्या कांद्याचं मोठं नुकसान झालंय। महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून महामार्ग चौपदरीकरणाचं काम संत गतीनं सुरू असल्यानं अद्यापही मधोमध रस्त्याचं काम सुरू असल्यानं सूचना फलकाचा अभाव असल्यानं वारंवार अपघात घडत आहेत। साक्रीहून गुजरात राज्यात कांद्याने भरलेला आयशर टेम्पो क्रमांक MH43BB 2143 गुजरातच्या दिशेनं जात असताना काल मध्यरात्री उड्डाण पुलाच्या प्रारंभीच ड्रायव्हर जनचं सूचना फलक लावले असल्यानं आयशर वाहनाच्या पुढे मोठा एक कंटेनर असल्यानं आयशर टेम्पो चालकाला रस्त्यावरील परिस्थितीचं दुर्लक्ष झाल्यामुळे वाहन उलटल्यानं भीषण अपघात झाला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालकासह 2 शेतकऱ्यांना दुखापती झाल्यानं दोन्ही शेतकऱ्यांना उपचारासाठी मालेगाव इथं रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे। या अपघातात शेतकऱ्याचे कांद्याचं व तसेच वाहनांचं मोठं नुकसान झालंय। त्या ठिकाणी रस्त्यावर कांदे पसरले तर रस्त्याच्या मधोमध वाहन पलटी झाल्यानं वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी ते नवापूर बेडकीपाडा याच मार्गावर काही ठिकाणं कामं सुरू आहेत। त्या ठिकाणी सूचना फलकाच्या अभावामुळे अनेक वाहनांच्या अपघातास निमंत्रण देत आहेत। या आयशर टेम्पोचा रात्री अपघात झाला, त्यानंतर सकाळी 10 वाजलेले या ठिकाणाहून सूचना फलक तेथून काढण्यात आले। याचा अर्थ असा आहे की काम झाले असेल तर लागलीच मार्ग मोकळा करून देत वाहतूक सुरळीत करणं तेवढंच आवश्यक आहे की वाहतूक कोंडी निर्माण करून अपघात होईल। याबाबत संबंधित विभागानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून होणारी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। काका, ॲक्सिडेंट कशा प्रकारे झाला? रस्ता बंद होता पुढं, त्या रस्त्याच्या मागं गाडी कंटेनर लागलेलं होतं। मी माझा जीव वाचवण्यासाठी गाडी पलटी झाली ती। अच्छा, ब्रेक मारला, गाडी पलटी झाली। कोणाला लागलंय काका? हो, 2 माणसं होते पुढे शेतकरी, त्यांना लागलं, ते मालेगावला नेले नाही। अच्छा, दवाखान्यात। आपला किती टन माल होता काका? 3 टन माल होता। 3 टन होता। कुठून आले काका तुम्ही? साक्रीवरनं। कुठे येत होते? सुरत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।